नमस्कार. माझ्या अन्नपूर्णा चौगृहिणीच्या हातची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर स्वादिष्ट आणि पौष्टिक असा खरवस तुम्हालाही बनवायचा असेल तर हा रेसिपी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. 1 लिटर चीक होता, त्यातील अर्धा लिटर चीक आपण खरवस बनवण्यासाठी घेतलेला आहे. आणि यामध्ये आता आपण मिसळणार आहोत अर्धा लिटर कच्चं दूध, त्यानंतर अर्धा ते पाऊण वाटी गूळ आणि चवीसाठी त्याच्यामध्ये घालणार आहोत सुंठ आणि वेलची पावडर. वेलची पावडर नाही घातली तरी चालेल, पण सुंठ घातल्यानंतर त्याचा एक खमंग वास येतो आणि स्वादसुद्धा चांगला येतो. आता आपण हा गूळ किसून घेणार आहोत किंवा असा वेळीवरती आपण त्याला बारीक करून घेणार आहोत. सुंठ आपल्याला किसून घ्यायचे. तर गुळ आपण चिरून घेतलेला आहे, वेलची पावडर तयार करून घेतली आहे आणि सुंठ सुद्धा किसून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या चिकामध्ये हे अर्धा लिटर कच्चं दूध आहे आणि हे दूध आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. दूध मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हा चिरलेला गूळ टाकायचा आहे. त्यानंतर वेलदोड्याची पूड आणि सुंठ पावडर आणि हे सर्व जिन्नस आपल्याला आता एकत्र हलवून घेऊन एकजीव करायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व जिन्नस एकजीव करायचे आहेत. ते प्रॉपर पद्धतीने मिक्स झाल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर या दुधाच्या चिकामध्ये अत्यंत मौल्यवान असे पोषक घटक असतात आणि यालाच इंग्लिशमध्ये कोलेस्ट्रॉल असं देखील म्हणतात. गाई म्हशीच्या प्रसूतीनंतर म्हणजेच त्या व्याल्यानंतर त्यांच्या स्तनातून येणारं हे पहिलं घट्ट दूध असतं, त्यालाच चीक असं म्हणतात. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात, त्याचबरोबर याच्यामध्ये इम्युन बूस्ट करणारे म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक असतात. आणि आजकाल बाजारामध्ये याच चिकावरती प्रक्रिया करून वेगवेगळ्या पद्धतीचे सप्लिमेंट्स हे बनवले जातात. तर हे सप्लिमेंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीच वापरले जातात. आता इतके सगळे गुणधर्म याच्यात आहेत, तर हा चीक खाणं खरंच आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. आता आपली ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे. गूळ याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे. आता पुढची प्रोसेस करूया आपण. तर आपल्याला हा खरवस आता शिजवून घ्यायचा, तर तो कशा पद्धतीने शिजवून घ्यायचा ते आपण बघूया. तर अशा पद्धतीचं एक मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि आपण जे पातेल्यामध्ये मिक्स केलं होतं मिश्रण ते मिश्रणाचं पातेलं आपण या मोठ्या पातेल्यामध्ये ठेवणार आहोत. हे पातेलं निम्म्यापर्यंत बुडेल इतपत पाणी याच्यामध्ये त्या मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. याच्यावरती झाकण लावून आता आपण हे गॅसवरती शिजायला ठेवून देऊया. तर आपण आता हे गॅसवरती शिजायला ठेवून दिलेलं आहे. एक 10 मिनटं झाल्यानंतर आपण परत हे चेक करायचं आहे. गॅस आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे. जास्त मोठा गॅस करायचा नाही आहे. जसं की आपण साध्या पद्धतीने दूध तापवतो रोजचं आपलं, त्या पद्धतीने आपल्याला सावकाशपणे याला शिजू द्यायचं आहे. आता आपण झाकण काढून बघूया हा शिजला आहे की नाही ते. अशा पद्धतीने उकळी येते आणि एखादा चमचा अशा पद्धतीने त्याच्यामध्ये घालून चेक करायचं आहे. जर याला चिकटला नाही
तर समजायचं की आपला खरवस तयार झालेला आहे. मला वाटतं अजून एक 5 मिनिटं आपण याला असंच राहू देऊया. आपण पुन्हा एकदा चेक करून बघूया. उघडल्यानंतर वास तर एकदम छान येतोय. मला वाटतं हा आता शिजलेला आहे चांगल्या पद्धतीने. आता आपण काढून घेऊ. याच्या कडेनं मी बघितलं तर हा भांड्यापासून पूर्णपणे असा वेगळा झालेला आहे आणि याच्या वड्या आपण सहज पाडू शकतो खाण्यासाठी. मस्त सुगंध येतो याचा. सगळ्यांना नक्कीच आवडेल. आपल्याला आता काढायचा आहे त्यामुळे तो सहज निघणार नाही, म्हणून आपण आपल्या अशा पद्धतीने काढून घेऊया. याचं टेक्स्चर किती छान दिसतंय बघा. खूप सुंदर असा खरवस तयार झालेला आहे. सुगंध तर एकदम छान येतोय. तर अशा पद्धतीने स्वादिष्ट आणि पौष्टिक असा खरवस तयार झालेला आहे. अधिक आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही सुक्या मेव्याचाही वापर करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.